ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि आता बातमी राऊतांची आहे। संजय राऊतांनी राज ठाकरेंना मेसेज केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मीडिया दाखवताय तसं काहीही बोललेलो नाही असं राऊतांनी मेसेज केल्याचं सूत्रांकडून कळतंय। राज ठाकरेंनी मनसेच्या प्रवक्त्यांना राऊतांचा मेसेज सांगितलाय असंही सूत्रांनी सांगितलंय। तर राऊतांच्या या वक्तव्याबद्दल प्रवक्त्यांनी विचारणा केली होती। प्रवक्त्यांनी विचारणा केल्यानंतर या मेसेजबद्दल सांगितलं गेलं असंही सूत्रांनी सांगितलंय। आपण पाहतोय आज संजय राऊत यांनी एकूणच महाविकास आघाडी संदर्भात आणि युती संदर्भात एक वक्तव्य केलं होतं। त्या संदर्भात त्यांनी राज ठाकरेंना मेसेज करून स्पष्टीकरण दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दरम्यान राज ठाकरेंना त्यांनी मेसेज करून मीडिया दाखवतंय तसं मी काहीही बोललेलो नाही असं सांगितल्याचं कळतंय। प्रवक्त्यांनी विचारणा केल्यानंतर या मेसेजबद्दल सांगितलं गेल्याचंही सूत्रांकडून कळतंय। तर आपण पाहतोय संजय राऊतांनी राज ठाकरेंना आता मेसेज केल्याचं सूत्रांनी सांगितलंय। मीडिया दाखवतंय तसं मी काहीही बोललेलो नाहीये असा मेसेज राऊतांनी राज ठाकरेंना केलाय। राज ठाकरे यांनी मनसेच्या प्रवक्त्यांना हा मेसेज दिलेला आहे, कारण संदीप देशपांडेंनी या संदर्भातच वक्तव्य केलं होतं। ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या पक्षाबद्दल बोलावं असं संदीप देशपांडे म्हणाले होते। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता संजय राऊतांनी राज ठाकरेंना मेसेज केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आता मी तुमच्या माहितीसाठी ब्रेकिंग न्यूज देतो। येस, तेच आम्हाला स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे। ही त्यांची एक भूमिका आहे, त्याचा अर्थ निर्णय नाही। मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे। जसं शिवसेनेचं आहे, म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धवजींच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे। आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राजसाहेब ठरवतात आणि सन्माननीय राजसाहेबच मांडतील आणि आमच्या पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते ते मांडतील, बाकी कोणी नाही।